एकटा कोकऱ्या करणामध्ये गेलाच नाही. मग आता त्याला उचलून टाकतो गाड्याला. मागल्या व्हिडिओमध्ये दावेला बारका तुम्हाला काय त्याला टाकतो आता आतमध्ये. राहिला होता मागं गडी पळून. कोडी आपला मागं राहिला होता. गाड्याला उचलून टाकतो होता ह्यांच्यात. टाकला उचलून आतमध्ये वाघरीच्या. काय मोठी मोठी करड कुठे पाला खाते त्याची. मेंढराच्या पुढे एक नंबरला मी आहे आणि माझ्या मागं पिल्याच्या मागं मेंढर बघा. लांब मागं शिळी त्या शिळीच्या मागं मेंढर आहेत सगळी. तर पिल्या माझ्यावरच असतो नंबरला. मी आलो तरच मेंढरा करत येतो. मेंढरा अजिबात गडी येत नाही, काही नाही अजिबात. मी असला तरच गडी मेंढरा नाही तर मग अजिबात येणंच काम नाही. घरीच बसतो गडी. मग नाना असला की अजिबात मेंढरा अजिबात येत नाही गडी, काही नाही. खायचं तर लय अवघड झालं मित्रांनो. खायला तर काय नाही. उन्हाळा तर हे कडक लागला आहे. ऊन तर असलं वाढलं आहे ना, काय सांगायचं. बकरीसुद्धा चरत नाही, काय खायला आवडतं खात नाही, एवढं ऊन झाले. ते उन्हाने धापा करते, सावलीला पळतात मेंढर. काय मागणे मेंढर येते ते. ऊन तर असलं वाढलंय मित्रांनो येड्यागत. मेंढर चालले वाटेने. झाडे तसली शेंगाचं इकडे करतो जरा. होय शेंगा झाडे तिकडे गेली मिराला. झाडावर गेली सगळी शेंगा झाडाखाली असल्या काळ्या शेंगा खायला. ऊन तर लय वाढली. खाते आता शेंगा मिर. ऊन दाखवा तुम्हाला कसले बघा. चक्क नाही चानच करते नसतं ऊन. आभाळ बी एकदम वाढले. मित्रांनो आपली मेंढर शिरली त्या आतमध्ये. झाडवाने चांगलं त्यात शिरली. पिल्या बी आहे. पिल्या माझ्या बरं नाही. पिल्या मेंढराच्या मागे मी तर पिल्या मागच गेला. पिल्या पुढं डोळा गाळा जरा पिल्या भरला एक साईडनी. काय मेंढराची पाणी होतं जरा इकडं. पाणी आणली होती काय चांगलं झाडवाने मेंढर आहेत. पाणी आहे रात नाही येते बाहेर. दाखवा तुम्हाला पाणी. तिकडं पाणी आहे. पाणी असं माहीत असतं तिथंच आपल्याला मग आणावं लागतं मेंढर. काय पाणी चांगलं आज जरा काम सुटलेलं पाणी कुडते ते. एक नंबर पाणी मस्त बघी चकाचक. हे मेंढर आले तर पाणी आता पाणी बिन पिऊन झाले मेंढर. हे का मस्त चकाचक पाणी. पाणी लई पाहिजे मित्रांनो. उन्हाळ्यात असं असं मित्रांनो पाणी बिनी पाजावं लागतं. ध्यान ठेवून मस्त ठेवावं लागतं यार. नाही तर लय आवडतं उन्हाळ्याचं. पाणी तर सारखे बघतात बकरी. पाणी बिनी झालं आता पिऊन त्या उभी राहिली तिकडे पाणी पिऊन पलीकडे सावली खाली. पाणी असं येळेला पाणी नाही गावत. आता गावलं तर संध्याकाळी दुपारी गावून कुठं नाही कधी नाही गावून. पाण्याचं उन्हाळ्यात दिसत पाणी तर लई लागत. उन्हाळ्या वाढला आता. ऊन तर लई वाढले. लई आवड झाले पाण्याचं तर. आता गावलं आता संध्याकाळी बघू परत कुठं गावते. 2-3 टाईम पाणी पाहिजे पण नाही ना पाणी गावत 2-3 टाईम. हे बघा आतून येते पाणी असं. तर चला बघू आज दिवसभर काय गावते आपल्या मेंढराला खायला. मस्त बघी मित्रांनो आपल्या मेंढराला काळ्या शेंग गावली आता. काय सकाळनं हल्ल्यापासून पहिल्यांदा शेंग गावली आता. या अशा काळ्या शेंगा कशाला रोजच्याच आपल्या गावली आता. त्याची ते मेंढर आता पांगून मस्त बघी सावलीला. आता जिकडे पांगून खाते. पलीकडे गेली ते काय मेंढर. शेंगा चालू झालं की पाण्यात आणलं थोड्या वेळाने. झाडात आहे पाणी एक ठिकाणी. मग तिकडे नेणार झाड आहेत तिथं. मस्त बघी मित्रांनो आपल्या मेंढरा हिरो खायला गावले आता. मस्त पाणी फुटलेलं होतं असं मस्त बघी यायला झाडावरून मस्त गावले चांगलं लागतं. पलीकडनं शेळ्या यायला खाते ते तारव. आणि खायला गावले मित्रांनो आपलं पुणे जिल्ह्याचं कमन हॉस्पिटल आहे. या सगळं दाखवत तुम्हाला. कमन हॉस्पिटल आहे पलीकडचं. कमन हॉस्पिटल आहे मित्रांनो हे. तुम्हाला नाव दावा तुम्ही झूम करू नका. कमन हॉस्पिटल वरती नाव आहे बघा इंग्लिशमध्ये. लगत बाउंड्रीच्या बाहेर बकरी आहेत आपली. मस्त बघी चरती ते बकरी आता. हिरवं गावलं चांगलं. झूम करून नाव दावलं तुम्हाला. आज तर लय अवघड झालं मित्रांनो. पाणीच नाही भेटलं. त्या टाकीचं पाणी सोडलं बारक्या पाईपाने. हो तर असं खड्ड्यामध्ये ते प्यायला लागले मेंढरात पाणी. शिरडे ते मेंढरा पाण्या हे वेळी बाहेर टाकलं आहे. हो ते बाहेर चालले असं पाणी नळी ते ताणा व्हायचे. आज लय अवघड झाले आज. पाण्याचं लय अवघड. पाणीच नाही भेटलं आज. आज नवीन ठिकाणी आलं तर मेंढर चारायला.
इकडं काय पाण्याचं अशी पाणी पिते का बारीक सोडले पाणी पाणी पिते याला सगळ्या मेंढराला जागा बी आहे ना थोडी थोडीच बाकी आडांची नानाने तिकडं मागं उभी केली ते नानाने तिकडं मागं जागा होत नाही इथं काय थोडं वाईस पाणी एवढंच पाणी मग थोडी थोडी करून पाजायची आज लय अवघड झाला आज काय अशी 10-15 करून पाजायची ही गावतात पाणी सोडले साचले जरा इकडे पिचले अशी थोडी थोडी करून नळी बारीक असल्यामुळे पाणी बी काय पाठपाठ आहे यांचं झाले पिऊन आता मागली सोडली आणा थोडी थोडी सोडली तिकडून परत थोडी थोडी करून सोडा लागते ते बाकीच्या आळा तुम्ही आणा काही पळ झाले गेले थोडी थोडी करून काही एवढीच मीटर पाणी पिते एका टायमाला लय झालं 10-15 खंडिक याच्यावर नाही तेवढीच पिते ते थोडी थोडी करून पाजा लागते नाही टाकी विटली म्हणून बरं झालं इकडे नाही तर अवघड झालं होतं आज काय टाकी येत नाही सोडले पाणी असं मागली कशी पळत येते नंबरवर पाण्यानं लय हाल झालं मेरात आज त्याच्यामध्ये पाणी मोठं नाही गावलं मेराला बरं बकरी बिले बघा तिकडलं खाड्यातलं नाही प्यायचं इकडे तिथे प्यायला थोडं थोडं गळतं इथं बकरी तरी काय चांगली आहेत का चोखनाळा म्हणायचं ना चोखनाळ तोडला आणि एवढा खंडा राहिला शिरशिवड आता शिरशिवडी खंडा राहिला बाकीची पिऊन झाली ते का इकडे पांगली सगळी पिऊन आला खंडावडा राहिला शेवट पाणी पिऊन पांगली पलीकडनं तिकडून आली नास कसं खायला कसा आणि कसं जुगाड करायला लागतो त्याच्या खाल्लंच घातली बकरी आतमध्ये जरा शेंगा बिंगा होत्या दाखवा फुटल्याला मग घातली खाल्लंच बकरी आतमध्ये येऊन बघ द्या गेली खाल्लंच सगळी आत गेले पुढची दाखवत तुम्हाला खाल्लं गेली आतमध्ये गेली तिकडे जरा शेंगा तिकडे आतमध्ये झाडे जरा कोळे जरा बाबळीत व्हाय गेली बार पुढं ठीक आहे मेंढर मागं राहिलं की मागं राहतो पिल्या पुढं असलं की पुढं पिल्या पिल्याला येते पुढं बाबळे शेंगा पडले उडी बाबळी तसली शेंगा पडली त्या खाली खाते ते मेंढर आता उन्हाळ्या दिवसात असंच खायला शेंगा बिंगा असतात कोळामध्ये जरा काय पडलेलं खाते मेंढराला काय असतं कोळ असतं टपड शेंगा बिंगा खाऊन मेंढर मित्रांनो उभी राहिली जातात काय कोळ खाते बघा शिळी आपली कशी वर चढली आहे पडलेली बाबळे आपली पाठ वर गेली आहे वर जाऊन उभी राहिली बघा पाठ बाबळी उभी राहिली आहे पाठ चांगली अशी खाली पडलेली बाबळी या वर जाऊन उभी राहिली पाठी काय कोण अशी गेली लय आगाव पाठी वाटेने चालले तर मित्रांनो मेंढर घेऊन तर ऊन तर लय वाढल्यावर तर ऊन दिसतेच मागं चकते ऊन असलं ऊन वाढले नाही टाकत वाटेने चालू पण वाटाना खाल्लं रोड भरायला लागला एवढं ऊन वाढले चालले अजून काय गावलं नाही खायला मेंढरला मग शेंगा वाढले ते परत चालले पुढं भाऊ काय गावते आणि रोड असल्यामुळे तर लईच बाज होते त्या सावलीला जरा बरं वाटते वाईस झाडा चालताना लिंब भेटला सावलीला आलो जरा सावलीने चालल्या बरं वाटते उन्हात आलं की काय चालूच वाटा ना त्यात मेंढर कधी वाटणी बी द्या ना ते नेमके मोरं कोण नाही तरी मेंढर चालले ते मोरं बघा बाकीची मेंढर मागणं येते ते इकडून पाणी होतं इकडे मला धावलं नाही का आता पाठीमागं तर न सांगता पुढं कोण नाही गेलं तरी मेंढर पुढं वाटायला गेली पार ठीक आहे पार वाटत आली पुढं पिल्या त्याला आम गेलाय मोर पार पुढं गेला पिल्या बघा त्या छत्री बशी गेलाय पार अंधार पडलाय तरी मित्रांनो मेंढर पाण्या कशी पिते बघा अंधार पडला आज जरा वाढला आहे ना पाणी मग वाटवच होतं काय आतमध्ये शिरून पाणी पिते अहो कसं काय लाटे बिटे लागली रोड आहे पलीकडे पाणी पिते मेंढर खांद्यावरती पाला घेऊन चाललो मित्रांनो पाला काढताना काय रेडिओ काढायला नाही जमलं ते काही सुवाबळीचा आहे थोडा थोडा पाला आणलाय चाललो आता घेऊन पाला बांधून झाला मित्रांनो आता हे कागदात पाला बांधलाय आता कुकरी हाणायची ते शिवरीचा बांधलाय उमराचा बांधलाय खाती तर करडं त्यात पेन टाकायचे कॅमेऱ्यात चला आता कुकरी हाणायची ते टाईम झाला मेंढराचा ऊन झालेली काय मेंढरीकडे बसली ते नाना गेला आता कुकरी गोळा करून आणायची ते नाना चालले गोळा करायची करडं आता
एक मोठे झाल्यावर बारके पण टाकलं उचलून टाकावं लागतं. आता मोठे झाले नाही लागत, फुपकारले की जातात. थोडी फुपकारत ताप देतात जरा, पण जातात फुपकारले. काय गेली पळत. हे काय चालले ते आता आतमध्ये, रोजची सवय नेमकी आतमध्ये जातात. त्यांच्या बघा लक्षात असतं नेमका पार टाकणार, रोजची सवय लागली त्यामुळे नेमकी आतमध्ये गेली सगळे बघा. झाले सगळे गेली मित्रांनो, सगळे आतमध्ये करडं. कुकरी काय करडं काय त्याच कुकरी झाले टाकून. आता मेंढरी बोलायची ते आहे चाललं इकडे कालम बनवायचं. अंड्याचं कालम बनवलं आहे सोडून आज. तर भाऊ कसं होतं आपलं आईने इकडे घेतलं आहे आणि कांदा टाकून घेतला आहे आणि कांदा तळायला आणि तेल टाकून घेतलं गडेबाई. आईने वाटेत इकडे मसाला घेतली ते कांदा मसाला, घरचा मसाला, हळद वाटीत घेतली आईने घेतलं टाकून सगळं मसाला मिक्स वाटीत घेतलं सगळं टाकून घेतलं डायरेक्ट. घेतला कांदा हलवून मिक्स करून घेतलं सगळं मसाला कांद्यामध्ये. आपली अंडी इकडे गावरान घेतलेली आईने डायरेक्ट आई फोडून आदनात अंडी सोडणार आहे. मीठ टाकून घेतलं आईने वरनं. तर आईने वरनं खोबऱ्याचा किस टाकून घेतला. पाणी टाकून घेतलं. आई डायरेक्ट उकाळल्या आदनात मग अंडी सोडणारी वरनं आई वाटून घालणार आहे काल नाही काय वाटायसाठी घेतले आईने. याच्यामध्ये काळं तीळ घेतले, हरभरा डाळ घेतली, तांदूळ घेतले. आई वाटून घालणार आहे काल मला. आईने घेतले एकदम बारीक वाटून मस्तपैकी पाण्यानं सगळं देऊन आईने वाटून घेतले. एकदम बारीक करून घेतले आईने मस्तपैकी वाटून बारीक करून घेतले. एकदम बारीक झाले. वाटून घालून केलं चांगलं लागतं. झालं आता वाटणे एकदम बारीक करून घेतले. मिक्सरपेक्षा बारीक झाली. आईने पाण्यात घेतलं आता वाटलेलं सगळं घालणार आहे कालवणात. घेतलं आणि कालवणात सगळं वाटून घेतलेलं पाण्यात मिक्स करून उकाळले. आता कालवण आई वरनं अंडी फोडून सोडती डायरेक्ट ते सोडून कालवण करणार आहे आज अंड्याचं. मस्त कालवण झालं मित्रांनो आपलं. तरी विरी आली मस्त पैकी सोडून अंड्याचं कालवण केले. मस्त पैकी रसा झाला तरी तयार झाले मित्रांनो आपलं आता अंड्याचं कालवण. तर इकडे मित्रांनो आपली मेंढरं बसली ते रात्रीच्या अंधारात. मेंढरं आता संध्याकाळच्या निवांत बसलं मस्त बघी. मेंढरं अंधारात मित्रांनो इकडं अशी बसली ती.